काय ते मी तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. जवळपास 77 विद्यार्थी आहेत सध्या जॉईन. ठीक आहे. तर एक लक्षात ठेवा, हा जो कोर्स आहे तो ॲग्रो 235 आहे आणि मागच्या आठवड्यामध्ये जो शिकवलेला होता तो ॲग्रो 234 होता. ठीक आहे. रेनफीड ॲग्रिकल्चर. सो बिफोर गोइंग टू स्टार्ट द टॉपिक आय विल टेल यू सम की पॉइंट्स रिलेटेड विथ द रेनफीड ॲग्रिकल्चर. रेनफीड ॲग्रिकल्चर मध्ये काय की पॉइंट जे आहेत ते तुम्हाला सांगतो. ओके. So dryland agriculture is the backbone of Indian agriculture. Okay, and the large area cultivated land are rainfed, and 14th of the majority of the farmer are linked with the progress of dryland agriculture. About 70% people lives in the dryland areas, and their livelihood depending on the success and failure of the crop. So, in a simple language or in a simple way, the rainfed agriculture, dryland agriculture or dry farming. So before going to move further, I will give you some explanation related with the what is mean by rainfed agriculture. Okay, in a simple language. So in our country, 70% of agriculture is depending upon the rainfall. That is known as rainfed agriculture. And only 30 to 35% of agriculture is having a facility of irrigation. Irrigation means the water is given to the well, bore well, or irrigation channels. Okay. So remaining 60 to 70% of our agriculture is only depending upon the amount of rainfall. Okay. फक्त पडलेल्या पावसावरच ते डिपेंड असते. So in rainfed agriculture, where there is a the amount of moisture or amount of water is more than 1115 mm is known as rainfed agriculture or rainfed farming. The area where the rainfall is 1150 mm or more than 1150 mm, it is known as rainfed agriculture. ज्या भागामध्ये किंवा ज्या एरियामध्ये 1000 mm 1150 mm किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला आपण रेनफीड ऍग्रिकल्चर म्हणतो. ओके. सो इन अ सिंपल लँग्वेज यू कॅन अंडरस्टँड. 1150 mm किंवा 1150 mm पेक्षा जास्त ज्या भागामध्ये पाऊस पडतो त्याला आपण रेनफीड ऍग्रिकल्चर म्हणतो. ओके. आता मी तुम्हाला पहिल्यांदा 3 प्रकार सांगतो कुठले कुठले रेनफीड ऍग्रिकल्चरचे येतात. तर पहिलं येतं ड्राय फार्मिंग. ड्राय फार्मिंग मीन्स व्हॉट, वेअर द रेनफॉल इज इन बिटवीन. ज्या भागामध्ये जो रेनफॉल आहे तो लेस दॅन 750 mm 750 mm पेक्षा ज्या भागामध्ये पाऊस कमी पडतो त्याला आपण ड्राय फार्मिंग म्हणतो. ज्या भागामध्ये 750 ते 1150 mm एवढा पाऊस पडतो त्याला आपण ड्राय लँड फार्मिंग म्हणतो. आणि ज्या भागामध्ये 1150 mm 1150 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला आपण रेनफीड फार्मिंग म्हणतो. तर रेनफीड फार्मिंगचे टोटली 3 प्रकार आहेत. एक आहे ड्राय फार्मिंग, एक आहे ड्राय लँड फार्मिंग. ओके. एक आहे ड्राय फार्मिंग, एक आहे ड्राय लँड फार्मिंग. ठीक आहे. आणि रेनफीड फार्मिंग. तर अशा पद्धतीचं रेनफीड फार्मिंगचे 3 प्रकार पडतात. ड्राय फार्मिंग, ड्राय लँड फार्मिंग आणि ओके. तर आपण एक 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 पाहणार आहोत. ओके. सो ड्राय फार्मिंग, ड्राय लँड फार्मिंग आणि रेनफीड फार्मिंग. तर मी पुन्हा तुम्हाला रिपीट सांगतो की तुम्हाला आता डिफरन्स समजला असेल अशी मी अपेक्षा करतो. रेनफीड ऍग्रिकल्चरचे 3 प्रकार पडतात. पहिला असतंय ड्राय फार्मिंग. ज्या भागामध्ये 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो कुठलाही भाग असेल तिथं ड्राय फार्मिंग म्हणतात. ज्या भागामध्ये 750 ते 1150 1150 mm एवढा पाऊस पडतो त्याला ड्राय लँड फार्मिंग म्हणतात. आणि ज्या भागामध्ये 1150 mm किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडतो त्याला रेनफीड फार्मिंग म्हणतात. तर आपल्या कोर्सचं टायटल आहे रेनफीड फार्मिंग. त्याच्यामध्ये ड्राय फार्मिंग पण येतं, ड्राय लँड फार्मिंग पण येतं आणि रेनफीड फार्मिंग पण येतं. ओके. तर आता मी तुम्हाला इम्पॉर्टन्स ऑफ रेनफीड ऍग्रिकल्चर फार्मिंग किंवा इम्पॉर्टन्स ऑफ रेनफीड फार्मिंग हे सांगणार आहे. सो व्हॉट इज मीन बाय रेनफीड ऍग्रिकल्चर. सो इन अ ड्रायलँड ऍग्रिकल्चर इज अ बॅकबोन ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर. कारण की तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की आपल्या देशामध्ये 70% ओके 70% ऑफ द पीपल आर डिपेंडिंग अपॉन द रेनफीड ऍग्रिकल्चर. 70% लोक किंवा शेती, लोकांपेक्षा आपण शेती म्हणूया, ती अजून सुद्धा कमी पावसावर येते. म्हणजे ज्या भागामध्ये काही ठिकाणी 750 mm, काही ठिकाणी 800 mm, काही ठिकाणी 1000 mm असा पाऊस पडतो. सो 70% ऑफ ऍग्रिकल्चर इज डिपेंडिंग अपॉन रेनफीड ऍग्रिकल्चर. इन इंडिया and in Maharashtra 83% of agriculture is depending upon rainfed agriculture.
महाराष्ट्राचे इरिगेशन ऍव्हरेज आहे फक्त 17%. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये 83% लोक जे आहेत ती अजून सुद्धा किंवा शेतकरी अजून सुद्धा फक्त पावसाच्या जीवावर आहेत. इफ देर इज अ गुड रेनफॉल और ample amount of rainfall, then the agriculture is good, the people are cultivating the crop and they are getting the yield. And if there is a less rainfall, the rainfall kami aseल, okay, if there is a less rainfall, then the agriculture is a poor. Okay, so these things are happen in rain-fed agriculture. Okay, so in a dryland agriculture, here I am using the word dryland agriculture, rain-fed agriculture. All the three things are same. Okay, there is no any difference between dry farming, dry land farming or rain-fed farming. या सगळ्या गोष्टी जवळपास सेम किंवा सिमिलरच आहेत. त्याच्यामध्ये असा जास्त खूप मोठा फरक आहे अशातला भाग नाहीये. ओके, ड्राय फार्मिंग पण सेम आहे, ड्रायलँड फार्मिंग पण सेम आहे आणि रेनफीड फार्मिंग पण सेम आहे. फक्त पावसाच्या क्वांटिटीवर त्यामध्ये डिफरन्स दिलेला आहे. ओके, सो ड्रायलँड ऍग्रिकल्चर इज अ बॅकबोन ऑफ इंडियन ऍग्रिकल्चर, कारण की लार्ज एरिया ऑफ कल्टिवेटेड लँड are rain-fed and 14% of the majority of the farmers linked with the progress of dryland agriculture. About 70% of lives in a dryland area are therefore depending upon the success or failure of the crop. तर जगामध्ये देशामध्ये 70 ते 75% शेतकरी पावसाच्या पाण्यावर डिपेंड आहेत. पाऊस जर चांगला पडला तर त्यांची शेती चांगली होणार आणि पाऊस जर चांगला नाही पडला तर ते पिरू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पाणीच नाही. The problem of low productivity and the wild yield fluctuation in this area have been a concern. Okay, तर अतिशय कमी उत्पादन, का की पाऊस कधी पडेल, किती पडेल, पडेल का नाही, त्यामध्ये ड्राय स्पेल पडेल हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना सोईंग करताना, उत्पादन घेताना, यील्ड घेताना बऱ्याच अडचणी फेस करतात. ते आपण पुढे पाहणारच आहोत. ड्रायलँड एरिया इन इंडिया कंट्रीब्युटिंग अबाउट 44 टू द कंट्रीज बास्केट. This has been a constant figure over the year. तर ड्रायलँड फार्मिंग तुम्हाला मी काय सांगितलं, 70% शेतकरी आपले ड्रायलँड फार्मिंगच करतात आणि त्याच्यापासून जे आपल्याला येणारं उत्पादन आहे त्यापैकी 44% म्हणजे आपल्या देशात जेवढे यील्ड आहे किंवा जेवढं उत्पादन आहे त्यापैकी 44% उत्पादन हे ड्रायलँड ऍग्रिकल्चर मधनं जातं आणि राहिलेलं 56% उत्पादन हे इरिगेटेड ऍग्रिकल्चर मधनं जातं. ओके, आणि ही फिगर जी आहे ती वर्षानुवर्ष तशीच सेम आहे. ओके, so dryland agriculture has a distinct place in Indian agriculture, occupying 69.5% of area of total cultivated area. मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं, ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये जवळपास 70% एरिया जो आहे, 70% जो एरिया आहे तो जवळपास आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये 70% एरिया हा पावसाच्या जीवावर डिपेंड आहे. ओके, म्हणजे किती आहे तो 143.8 मिलियन हेक्टर, 143.8 मिलियन हेक्टर एवढा जो एरिया आहे. आपल्या देशाचा टोटल एरिया आहे 328 मिलियन हेक्टर, त्यापैकी 143.8 मिलियन हेक्टर ओके हा ड्रायलँड ऍग्रिकल्चर आहे. म्हणजे जिथं 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो. ओके, त्याच्यानंतर ड्राय फार्मिंग आहे. त्याच्यानंतर ड्रायलँड ऍग्रिकल्चरचा जो आहे फिगर्स त्याच्यामध्ये त्यांनी डिवायडेशन दिलेलं आहे, कुठला कुठला एरिया किती किती एरियामध्ये येतो. तर 69 मधला 100 मिलियन हेक्टर जिथं 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो, 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो किंवा 1150 mm पेक्षा कमी पाऊस पडतो, तो 100 मिलियन हेक्टर आहे. ओके, आणि राहिलेला जो आहे 24% जेव्हा जवळपास 34.5 मिलियन हेक्टर ओके तिथं 1100 किती 1150 mm त्याच्यापेक्षा जास्त पाऊस पडतो. म्हणजे दोन्ही जर बेरीज केली 100 मिलियन हेक्टर आणि 43.8 मिलियन हेक्टर दोन्हीची बेरीज केली म्हणजे 750 ते 1150 mm पेक्षा कमी पाऊस पडणारा आणि 1150 mm पेक्षा जास्त पाऊस पडणारा, तर ती बेरीज येते 143.8 मिलियन हेक्टर. ओके, ठीक आहे, हे झालं रेनफेड ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर विथ द रॅपिड ग्रोथ ऑफ द पॉप्युलेशन इन इंडिया recent time, the pressure is on the land to increase the size of the holding considerably and decrease the spite of extending cultivation to the marginal and submarginal farms. म्हणजे आपल्या देशाची लोकसंख्या वाढते. आता जवळपास 135 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या झालेली आहे. ओके, लँड तर वाढू शकत नाही, जमीन तर फिक्स आहे. ओके, 328 मिलियन हेक्टर एवढी जमीन तर आपली फिक्सच आहे, ती तर वी कॅनॉट इन्क्रीज, ते तर वाढवू शकत नाहीये. सो वी हॅव our agriculture is having a constant pressure to increase the yield without increasing the land, but the population is increasing. लोकसंख्या वाढते, देशाची जमीन तर वाढू शकत नाही,
म्हणजे आहे त्या जमिनीवर आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन किंवा यील्ड घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आपल्यावर कॉन्स्टंटली त्याचं प्रेशर आहे. लोकसंख्या वाढल्यामुळं जे जमिनीचं फ्रॅगमेंटेशन आहे, म्हणजे जमिनीचे जे तुकडे होतात किंवा डिवायडेशन होतं, ओके, म्हणजे आई वडील आहेत समजा, ओके, त्यांच्याकडे 5 एकर जमीन आहे, त्यांना 2 मुलं झाली, दोघांमध्ये 2.5 एकर वाटून गेली. त्या 2 मुलांना भविष्यात पुन्हा 10-15 वर्षांनी किंवा 20 वर्षांनी मुलं झाली, त्यांचं पुन्हा 2.5 एकरामधलं पुन्हा 1.5 एकर वाटून आलं. सो बिकॉज ऑफ दिस इन्क्रीजिंग पॉप्युलेशन आवर लँड इज डिवायडेड. लँड इज डिवायडेड इंटू द पीपल्स. दॅट इज नॉन एज फ्रॅगमेंटेशन ऑफ लँड. सो मोस्ट ऑफ द फार्मर आर मार्जिनल. मार्जिनल म्हणजे काय? त्याला अल्पभूधारक शेतकरी म्हणतात. ओके, ज्याची जमीन 2.5 एकरापेक्षा कमी आहे त्याला मार्जिनल फार्मर म्हणतात. ज्याची जमीन 2.5 एकरापेक्षा कमी आहे त्याला आपण मार्जिनल फार्मर म्हणतो, अल्पभूधारक. हे कशामुळे झालं? तर लोकसंख्या वाढल्यामुळे जमिनीचे डिवायडेशन किंवा तुकडे झाले. ओके, त्यामुळं कमीत कमी जमिनीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ओके, त्यानंतर पुढचा पॉइंट आहे, इन ऍडिशन दॅट द रिझल्ट ऑफ कंटिन्युअस इरोजन अँड जनरल लेवल्स ऑफ यील्ड of all the land decreases. Other hand, demand of agricultural produce is increasing. आता त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताल की 328 मिलियन हेक्टर एवढी जमीन आहे, 143 मिलियन हेक्टर रेनफेड ऍग्रिकल्चर आहे, मग ती 70% कुठं होती? ते 50% पेक्षा कमी होते. तर तसं नसतंय, लक्षात ठेवा. आपल्या देशाची जवळपास 10 ते 15 ते 20% जमीन काही डोंगर भागामध्ये आहे, काही नदी नाल्या ओढ्यांमध्ये गेलेली आहे, काही ठिकाणी तुम्ही घरं बांधलेली आहेत, काही ठिकाणी तुम्ही रस्ते बांधलेले आहेत, काही ठिकाणी तुम्ही विमानतळ बांधलेले आहेत, काही ठिकाणी तुम्ही मिलिटरीचा एरिया आहे, काही ठिकाणी बर्फ साठलेला आहे, काही भागामध्ये जमीन तुमची खराब झालेली आहे, डोंगर उतारायचे आहे, त्याच्यामध्ये तुम्ही शेती करू शकत नाही. त्यामुळं 328 मिलियन हेक्टर पैकी 143 मिलियन हेक्टर जेवढी कल्टिवेट होती त्यापैकी जवळपास 70% एरिया हा पावसावर डिपेंड आहे. आणि पाऊस जर चांगला पडला तर शेती चांगली आहे. ओके, the period of failure of crop in a dryland tract, the period of failure of crop in a dryland tract therefore cause a disturbance in economy or cultivar, resulting in the hardship of the many farmer committed a suicide. आणि बऱ्याच वेळा हे असं उत्पादन कमी आल्यामुळं किंवा लावलेलं उगवून न आल्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि बियाण्याचा खर्च, नांगरायचा खर्च, बाकीचा जो खर्च असतो जमीन तयार करायचा तो तर शेतकरी करतो, आणि जर उत्पादन मिळत नसेल तर गेलेला सगळा लावलेला सगळा पैसा वाया जातो. आता पण तुम्ही ऐकलं असेल, ह्या वर्षी सुद्धा काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरलं, उगवून नाही आलं. ओके, त्याच्या मागे 2 कारणं होती. एक तर बियाणं खराब क्वालिटीचं होतं, त्यामुळे पण उगवून आलं नाही, आणि काही ठिकाणी सोईंग केल्यानंतर पाऊसच पडलेला नाही, त्यामुळे पण बियाणं उगवून नाही आलं. तर असे पण शेतकऱ्याला अडचणी येतात. काही वेळेस क्रॉप उगवून येतं व्यवस्थित. ओके, काही वेळेस क्रॉप उगवून व्यवस्थित, पण पुढचा प्रॉब्लेम येतो की मध्ये ड्राय स्पेल पडतो. आता ड्राय स्पेल म्हणजे काय तुम्हाला मेट्रोलॉजी मध्ये सांगितलेलं आहे. मध्ये ड्राय स्पेल पडतो आणि 15-20 दिवस पाऊसच पडत नाही, आणि मग उत्पादन कमी येतं किंवा यील्डचा लॉस होतो आपला, किंवा पीक जळून जातं, मग डबल सोईंग करावं लागतं, मग शेतकऱ्याचं नुकसान होतं. ओके, तर दीज आर द प्रॉब्लेम्स इन रेनफेड ऍग्रिकल्चर. रेनफेड ऍग्रिकल्चर मध्ये हे पण प्रॉब्लेम्स आहेत. ओके, त्याच्यानंतर the problems of preventing crop failure become more acute now and call for immediate attention for its solution in every possible way. आता बऱ्याच वेळा क्रॉप फेल्युअर हा एक मोठा प्रॉब्लेम आहे रेनफेड ऍग्रिकल्चर मध्ये, कारण पाऊस 3 ते 4 महिने कंटिन्युअसली रोज थोडा थोडा असं काय पडू शकत नाहीये. इट इज अ नेचर, यू कॅनॉट कंट्रोल. हा निसर्ग आहे आणि तुम्ही कंट्रोल करू शकत नाहीये. त्यामुळं देर आर सम प्रॉब्लेम्स रिलेटेड विथ द रेनफेड ऍग्रिकल्चर. आणि रेनफेड ऍग्रिकल्चर मध्ये पाऊस तर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही आणि तुमच्या काही हातामध्ये नाही. त्यामुळं त्यातनं बाहेर कसं पडायचं, इफ देर इज अ ड्राय स्पेल. जर ड्राय स्पेल पडला किंवा मध्ये जर पाऊस गेला तर त्याला काय ऑप्शन्स आहेत, किंवा व्हॉट शुड वी डू, आपण काय करायचं, ह्याचे पण मी तुम्हाला काही पॉइंट्स किंवा काही गोष्टी सांगणार आहे, पण इन फ्युचर. त्यासाठी तुम्हाला थोड्या वेळ वाट बघावी लागेल, किंवा लेक्चर जसे आपले पुढे पुढे जातील, जवळपास आपले 16 लेक्चर्स आहेत ह्याच्यावर, आणि जसे जसे लेक्चर्स मी तुम्हाला शिकवत जाईल तसं तुम्हाला ते समजून जाईल. The need for scientific approach towards the farming in rainfed agriculture was felt with the increasing realization that the occurrence of the drought is more or less unavoidable. तर दुष्काळ पडणार, ड्रॉट म्हणजे दुष्काळ, तो पडणारच प्रत्येक वर्षी, त्यामुळे जास्त प्रमाणामध्ये. ते काय तुम्ही अडवू शकत नाही, मी अडवू शकत नाही, तुम्ही अडवू शकत नाही, निसर्ग आहे.
पाऊस कधी पडेल कधी नाही पडणार किंवा काय होईल, वी कॅनॉट अवॉइड इट, आपण अवॉइड करू शकत नाहीये, ठीक आहे. पण त्यातनं त्यात आपण त्याला कसं क्रॉप आपलं वाचवायचं किंवा कसं जगवायचं त्यासाठी काही पॉईंट्स आहेत, काही हिंट्स आहेत. म्हणजे मल्चिंग करणं असेल किंवा अँटी ट्रान्सपरंट स्प्रे करणं असेल किंवा प्लांट पॉप्युलेशन कमी करणं असेल किंवा सॉरी फर्टिलायझरचं फॉलियर स्प्रेइंग करणं असेल किंवा सॉइल वॉटर कॉन्झर्वेशन असतील, स्ट्रक्चर्स पाणी अडवून असेल, पाणी जिरवून असेल, फार्म पॉन्ड शेततळ करणं असेल, हे तुम्हाला मी सांगेन. आपलं लेक्चर आहे, भविष्यात तुम्हाला कळेल की कमीत कमी पाण्यावर शेती कशी करायची आणि काही व्हरायटी शॉर्ट ड्युरेशनल ग्रो करायच्या असतील कमी पाण्यावर येणाऱ्या, त्याच्याविषयी पण माहिती सांगेन, पण हळूहळू सांगेन. The only way to beat the drought is the joins the hands with it instead of hoping for adequate rainfall. दुष्काळ तुम्ही थांबवू शकत नाही, तुम्ही कमी करू शकता त्याची इंटेन्सिटी. कशी करायची हळूहळू सांगेन. The modern concept is to make a cropping system so flexible that it can suit a change even in a short notice. To suit the pattern of rainfall, available short durational varieties, high yielding crop, and water harvesting technique all the make the basic strategy feasible. Okay, so the new agronomical practices like balanced nutrient management, tillage, weed management are strongly recommended. हाताने भांगलण्यापेक्षा, विडिंग करण्यापेक्षा किंवा कोळपण्यापेक्षा, ज्यावेळेस तुम्ही हाताने भांगलता, विडिंग करता किंवा कोळपता, त्यावेळेस सॉइल बिकम लूज, जमीन लूज बनते. सो व्हॉट एव्हर सम अमाउंट ऑफ मॉइश्चर विच इज प्रेझेंट इन द सॉइल, इट विल ऑल्सो लॉस इन टू द ऍटमॉस्फिअर. आणि जे थोडंफार मॉइश्चर आहे ते पण लॉस होतं. मग तुम्ही माणसाला भांगलायचं नाही का, गवत कंट्रोल करायचं नाही का, करायचं, पण बाय युझिंग अ हर्बिसाइड, तणनाशक मारून किंवा तणनाशक युज करून आपल्याला गवत कंट्रोल करायचं आहे, रादर दॅन टू युज द विडिंग. भांगलण्यापेक्षा दुसरी मेथड वापरायची. ऑप्शन भरपूर आहे. In a dry region, crop production is a simple question, introducing new varieties and supplying acute fertilizer in dryland agriculture. Each season is a particular season, and therefore cropping practices must be considerably generated to decide the practical solution. तर कापूस न लावता ज्वारी, बाजरी, सोयाबीन, भुईमूग, मूग, कमीत कमी पाण्यावर येणारी पिकं. ऊसाचा विचार नाही करायचा कारण आपल्याकडे एवढं पाणी नाहीये. कापसाचा विचार नाही करायचा कारण की आपल्याकडे एवढं पाणी नाहीये, कारण कापूस हे 6 महिन्याचं पीक आहे, त्याला एवढं पाणी कुठं आणणार. त्यामुळं कमीत कमी पाण्यावर कमीत कमी वेळेमध्ये येणारे शॉर्ट ड्युरेशनल ज्या व्हरायटी आहेत, बाजरीच्या आहेत, 80-85 दिवसामध्ये तयार होतात. ग्रीन ग्राम ब्लॅक ग्राम आहे 70-75 दिवसामध्ये तयार होतात. तर अशा कमीत कमी वेळेमध्ये कमीत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांचा आपण विचार करायचा. In Maharashtra, 83% of the area is under rainfed agriculture. Also provide more employment to the rural people. आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. इरिगेशनचा कोर्स ज्यावेळेस सेकंड सेमिस्टरला शिकवतो त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की 17% आपल्या ऍग्रिकल्चरचा एरिया, 17% फक्त आपला इरिगेटेड एरिया, 83% महाराष्ट्र अजून सुद्धा रेनफॉलवर डिपेंड आहे. इव्हन आफ्टर युटिलायझेशन ऑफ ऑल द वॉटर रिसोर्सेस फॉर इरिगेशन, अबाउट हाफ ऑफ द कल्टिवेटेड एरिया विल रिमेन वेटेड. सगळे जरी आपण आपले रिसोर्सेस युटिलाइज केले, म्हणजे धरणं बांधली, कॅनल काढणे, तरी सुद्धा आपला इरिगेशनचा एरिया आहे तो 50% जाऊ शकतो, 50% पेक्षा जास्त कधीच जाणार नाही. त्यामुळं आपल्याला रेनफेड ऍग्रिकल्चरवरच कमीत कमी पाण्यावरच शेती करायला शिकून घेतलं पाहिजे, त्याशिवाय दुसरा उपाय नाही आपल्याकडे. ठीक आहे. हा ओके. त्यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ रेनफेड फार्मिंग नेक्स्ट पॉइंट आहे. इंडिया अकाउंट 69.5% contributing 44% of food grain and generate enough employment and energy in highly populated developing country. आपल्या देशामध्ये जवळपास 70% लोक ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहेत, ते पण रेनफेड ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहेत, की जिथं पाऊस पडला तर शेती होते आणि त्यातनं येणारं जे उत्पादन आहे ते 44% यील्ड आहे. ओके. आणि एवढी लोक त्यावर डिपेंड आहेत. आणि आता जी कोविड सिच्युएशन आहे, कोरोना सिच्युएशन, बरीच लोक सिटीज मध्ये काम नसल्यामुळे ऍग्रिकल्चर मध्ये आलेली आहेत. तुम्ही पण बघितलं असेल तुमच्या गावामध्ये पण, पुण्या मुंबईमध्ये बरीच लोक आली, शेती करता येतात, दुसरा ऑप्शन नाही. पुण्या मुंबईमध्ये नोकऱ्या नाहीयेत, काम नाहीये, मग घरी येऊन शेती करण्याचे ऑप्शन नाही. म्हणजे आता लोकांची संख्या अजून वाढलेली आहे. ओके. अंडर द ड्रायलँड एरिया रफली 95% ऑफ स्वारगम, 94% ऑफ बाजरा, ओके, आणि 67% ऑफ पल्सेस. पल्सेस मध्ये ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम सगळे. मयूर शिरतोळे 108 नंबर ऑडिओ ऑन आहे, ऑर्डर ऑफ 108 नंबर मयूर शिरतोळे. ओके. ऑइल सीड अँड 60% ऑफ द कॉटन आर कल्टिवेटेड. 76% कॉटन जे आहे ते रेनफीडवर डिपेंड कल्टिवेट केले जाते. ओके. तर आपल्या देशामध्ये लक्षात ठेवा 95% ज्वारी पावसाची वर उगून येते, 94% बाजरी पावसाची वर उगून येते, ग्रीन ग्राम, ब्लॅक ग्राम, सोयाबीन, पल्सेस, फ्रेंच बीन, घेवडा. 80% पल्सेस रेनफीड आहे, म्हणजे त्याला कोण पाणी मिळून द्यायच्या भानगडीत पडत नाही, पाऊस पडला तर येतात. 70% ऑइलसीड, सोयाबीन, सनफ्लावर, सॅफ्लावर, सिसॅमम, हे जेवढे ऑइलसीड आहेत ते 70% ऑइलसीड रेनफीड ऍग्रिकल्चर मध्ये आहेत. आणि 70% कॉटन हा कल्टिवेट केला जातो. ओके. अ लार्ज पोर्शन ऑफ इंडस्ट्री
industrially important crops such as cotton, groundnut, castor are cultivated under the island agriculture. Okay, such area has a greater contribution to make a production of food, feed, fiber and fuel or furniture market or timber market. आणि आपल्याकडे जेवढा पाणी अवेलेबल आहे ना त्यापैकी जवळपास 80 ते 90% पाणी तीनच पिकं घेतात आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये अॅग्रोनॉमीमध्ये शुगर केन राईस आणि बीट आणि थोडंफार कॉटन हे 3 ते 4 पिकं आपल्याकडे जेवढं 70-80% इरिगेशन अवेलेबल आहे हे 3 ते 4च पिकं ते ऍब्सॉर्ब करतात. ओके, ड्रायलँड फार्मिंग इज ऑल्सो कंट्रीब्युट कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ मिल्क मीट वूड बोन मिल म्हणजे जनावराला जो चारा आहे तो ज्वारी बाजरीपासूनच मिळणार आहे त्याच्यावरच जनावर जगणार आहे. आता ज्वारी बाजरी कशातनं कल्टिवेट होती ड्रायलँड फार्मिंग मधनं. ओके, त्यामुळे जनावरांचा चारा जो आहे म्हणजे त्यापासून जे आपल्याला मिल्क मिळणार आहे शेळीपासून मटन किंवा मीठ मिळणार आहे किंवा मेंढीपासून ऊल मिळणार आहे हे पण ड्रायलँड ऍग्रिकल्चरवर डिपेंड आहे. ते काही इरिगेटेड वर नाही. सो ऍट प्रेझेंट 3 hectare of dryland crop produces cereal grain equivalent to the production of 1 hectare of irrigated crop. म्हणजे आपलं तुम्ही कंपॅरिझन बघितलं तर 3 हेक्टर ड्रायलँड मधनं जेवढं उत्पादन आपल्याला मिळतं यील्ड मिळते समजा 10 क्विंटल मिळत असेल तेवढं यील्ड आपल्याला इरिगेटेड मधनं घ्यायला 1 हेक्टर मध्ये लागतं. म्हणजे आपल्याला रान जास्त वापरतोय आपण ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये पण आपल्याला इलाज नाही. तर लक्षात ठेवा मुलांनो शेवटचे 60 सेकंद राहिलेले आहेत. लिंक पुन्हा बंद पडणार आहे. ओके, मी लिंक शेअर करीन आणि तुम्ही पुन्हा ती जॉईन व्हा. आणि आपला टॉपिक संपलेला नाहीये अर्धा टॉपिक शिकवून झालेला आहे 40 मिनिटाचं लिमिट असते झूमचं सगळ्यांना माहिती. तर मी लिंक डबल शेअर करीन तुम्ही पुन्हा क्लिक करा आणि आपलं लेक्चर जे आहे ते कंटिन्यू चालू राहणार आहे. ओके, टाइम संपत आलेला आहे लक्षात ठेवा तुम्हाला माहित होतं. ओके, तोपर्यंत बोलतो. विथ द लिमिटेड स्कोप ऑफ इन्क्रीजिंग द एरिया अंडर कल्टिवेशन ओनली ऑप्शन इज लेफ्ट टू इन्क्रीज द प्रोडक्टिव्हिटी. आता तुम्हाला काय कळलं 3 हेक्टर ड्रायलँडचं यील्ड आणि 1 हेक्टर इरिगेटेड यील्ड इक्वल असते. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून किंवा चांगल्या चांगल्या टेक्नॉलॉजी वापरून आपल्याला ड्रायलँडचं यील्ड पण जिथं सोडलं होतं लेक्चर मागचं तिथनं पुढे मी कंटिन्यू करतोय. इम्पॉर्टन्स ऑफ रेनफेड ऍग्रिकल्चरच आपलं शिकवायचं चालू आहे. काही विद्यार्थी लेट ऍड झाले असतील तर मी त्यांच्यासाठी डेफिनेशन दिलेली होती. मी पुन्हा एकदा डेफिनेशन रिपीट करतो कारण की हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि हे तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, तर ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफेड फार्मिंग. ओके, तर ड्राय फार्मिंग म्हणजे काय आहे ड्राय फार्मिंग इज द cultivation of crop in a region where the annual rainfall is less than 750 mm. ज्या भागामध्ये 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो त्याला आपण ड्राय फार्मिंग म्हणतो. क्रॉप फेलियर इज अ मोस्ट कॉमन ड्यू टू प्रोलॉंग ड्राय स्पेल. याच्यामध्ये ड्राय स्पेल सारखे पडतात. म्हणजे ड्राय स्पेल म्हणजे काय 15 days देर इज अ नो रेनफॉल 15 दिवस कुठलाही पाऊस नाही पडत त्याला आपण ड्राय स्पेल म्हणतो. ओके, तर ड्राय फार्मिंग मध्ये सारखे सारखे देर आर फ्रिक्वेंट ड्राय स्पेल सारखे पण जास्त वेळा पडतात त्यामुळे क्रॉप फेलियर व्हायचा चान्स जास्त असतो आणि इल्ड पण कमी येते. दीज आर द अरिड रिजन्स विथ द ग्रोइंग सीझन पीरियड ऑफ ॲडिक्वेट सॉइल मॉइश्चर. ओके, दीज आर द अरिड विथ द ग्रोइंग सीझन. ठीक आहे, तर इथं ॲडिक्वेट सॉइल मॉइश्चर नसते. अरिड म्हणजे काय शुष्क प्रदेश किंवा ड्राय प्रदेश कोरडा भाग जिथं पावसाची किंवा पाण्याची कायम कमतरता असते लेस दॅन 75 days. आणि इथं ग्रोइंग सीझन जो असतो म्हणजे क्रॉप तुम्ही जास्तीत जास्त 75 दिवस तिथं पाऊस पडतो आदनमधनं त्यामुळे तुमचा जो ऍग्रिकल्चर सीझन असतो तो 75 ते 70-80 दिवसाचा असतो. म्हणजे थोडक्यात काय ड्राय फार्मिंग मध्ये जिथं 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो तिथं खरीप सीझनचा एकच क्रॉप घेता येतं ते पण कसं तरी. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये हलकी पिकं जी कमी पाण्यावर येणारी पिकं आहेत तेच तुम्ही कल्टिवेट करू शकता. आपल्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये खटावमान असेल म्हणजे आमचा तालुका असेल सोलापूर जिल्ह्यामध्ये काय असतील कवठेमंकाळ आटपाडी जत सांगली जिल्ह्यामध्ये काय असेल उस्मानाबाद असेल बीड असेल नगरचे पारनेर गरनेर तालुका असतील तर अशा बऱ्याच भागामध्ये पाऊस खूप कमी पडतो त्यामुळे आमच्या भागामध्ये ज्वारी बाजरी उडीद मूग सोयाबीन अशी कमी पाण्यावर येणारी पिकं घेतली जातात. ओके, so moisture conservation practices are necessary for increasing the crop production. Alternate land use systems are suggested. Okay, तर मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस म्हणजे पाणी तुम्ही अडवलं पाहिजे जिरवलं पाहिजे आणि मुरवलं पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी पाणी फाउंडेशनचं नाव ऐकलं असेल आमिर खानचं वॉटरस्कप स्पर्धा. तर आमच्या खटाव मध्ये प्रत्येक वर्षी एक ना एक गाव वॉटरस्कप स्पर्धेमध्ये विनर असतं. तर वॉटरस्कप स्पर्धा म्हणजे काय पडलेलं पावसाचं पाणी तुमच्या रानामध्ये तुमच्या शेतामध्ये तुमच्या शिवारामध्ये तुमच्या डोंगरामध्ये मुरवायचं असतं. कंट्रोल बंडिंग ग्रेडेड बंडिंग बेंच टेरेसिंग फार्म पॉन्ड्स
आता हे ऍक्च्युली तुम्ही इरिगेशन इंजिनिअरिंग मध्ये शिकला असता. सेकंड सेमिस्टर तुम्हाला इरिगेशनचा कोर्स होता, सॉइल वॉटर कन्झर्वेशन इंजिनिअरिंग. तुमचा निम्मा शिकवून झाला आणि लॉकडाऊन बसल्यामुळे ते शिकता आलं नाही तुम्हाला. काय हरकत नाही, या कोर्समध्ये तुम्हाला मी कॉन्टर बंडिंग, ग्रेडेड बंडिंग, बेंच टेरेसिंग, लूज बोल्डर्स, अर्धन एन्व्हायरमेंट सगळं शिकवेन. आणि आपलं कॉलेज चालू झाल्यानंतर आमच्या तालुक्यामध्ये आंधळी टाकेवाडी गावानं पहिला नंबर मिळाला होता किंवा बोसरे गावानं पहिला नंबर मिळालेला होता. तर ते गावात तुम्हाला मी दाखवायला पण नेईन. कॉलेज चालू झाल्यानंतर आपली व्हिजिट असेल, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशन स्ट्रक्चर्स कसे असतात. तुमचे सिनियर्स जे होते, आता जे 5व्या सेमिस्टरला आहेत किंवा जे राहावेला आहेत, त्यांना पण मी नेलेलं होतं दाखवायला. तुम्हाला पण नेईन कॉलेज चालू झाल्यानंतर. 1 सप्टेंबरला म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये आपलं रजिस्ट्रेशन आहे. त्यानंतर जर गव्हर्नमेंटने ठरवलं तर कॉलेज चालू होईल. ठीक आहे. त्यानंतर कॉलेज चालू झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवायला नेईनच. ठीक आहे. तर ड्राय फार्मिंगची डेफिनेशन लक्षात ठेवा. 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो त्याला ड्राय फार्मिंग म्हणतात. दुसरं येतं ड्रायलँड फार्मिंग. इट इज द कल्टिवेशन ऑफ क्रॉप इन अ region with the annual rainfall more than 750 mm but less than 1150 mm. ड्राय लँड फार्मिंग. आता ड्राय फार्मिंग सांगितलं, आता ड्राय लँड फार्मिंग. पाऊस 750 mm पेक्षा जास्त परंतु 1150 mm पेक्षा कमी पडतो त्याला ड्राय लँड फार्मिंग म्हणतात. इन स्पाइट ऑफ प्रोलॉंग्ड ड्राय स्पेल क्रॉप फेल्युअर इज लेस फ्रिक्वेंट. इथं क्रॉप फेल्युअर लेस फ्रिक्वेंट असते, कारण की 750 ते 1150 mm पाऊस म्हणजे बऱ्यापैकी पाऊस असं आपण एकंदरीत म्हणू शकतो. बऱ्यापैकी हायर इव्हॅपोट्रान्सपिरेशन रेट, ज्याला आपण ET म्हणतो, टोटल प्रेसिपिटेशन इन द मेन रिझन फॉर द मॉइश्चर डिफिसिट इन द एरिया. त्या भागामध्ये सुद्धा पाण्याची कमतरता असतेच, पण ड्राय पेक्षा बऱ्यापैकी असते. ओके. These are the semi-arid tracts with the growing period of 75 to 120 days. ह्याच्यामध्ये तुमचं जे क्रॉप ग्रोईंग पिरियड आहे, म्हणजे तुम्ही क्रॉपचं ग्रोईंग करू शकता, ते 75 ते 120 दिवसाचं पिरियड आहे. मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस आर नेसेसरी फॉर द क्रॉप प्रोडक्शन. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस, ॲग्रोनॉमिकल आणि इंजिनिअरिंग मेजर्स दोन्ही करावे लागतात. काय असतात मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस आणि कसे असतात, त्यासाठी तुमचं सेपरेट लेक्चर आहे. वाट बघा थोड्या दिवस, एक ह्या महिन्यामध्ये ते लेक्चर येईल, त्यावेळेस मी तुम्हाला शिकवीन सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिसेस म्हणजे काय असतात आणि कमीत कमी पाण्यावर क्रॉपचं यील्ड कसं मेंटेन करायचं किंवा उत्पादन घेण्याचा कसा प्रयत्न करायचा ह्याच्याविषयी मी तुम्हाला सांगेन. पण थोडंसं वाट बघा, आजचं काय इंट्रोडक्शन आहे, आज आपली सुरुवात आहे. तर ड्राय फार्मिंग म्हणजे कळलं, 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो. ड्राय लँड फार्मिंग म्हणजे 750 ते 1150 mm एवढा पाऊस पडतो. आणि ग्रोईंग सीझन ड्राय फार्मिंग मध्ये 75 दिवसापेक्षा कमी असतो आणि ड्रायलँड फार्मिंग मध्ये 75 ते 120 दिवस असतो. त्यानंतर तिसरी डेफिनेशन येते रेनफीड फार्मिंग. ओके. रेनफीड फार्मिंग इज द क्रॉप प्रोडक्शन इन अ region with the annual rainfall of more than 1150 mm. 1150 mm एवढा पाऊस पडतो किंवा त्याच्यापेक्षा जास्त पडतो. जास्तला काही लिमिट नाहीये, कितीही पडू शकतो. पण 1150 mm किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्याला आपण रेनफीड फार्मिंग म्हणतो. ओके. ठीक आहे. द क्रॉप आर नॉट सब्जेक्टेड टू द सॉइल मॉइश्चर स्ट्रेस ड्युरिंग द क्रॉप पिरियड. देअर आर लेस चान्स ऑफ क्रॉप फेल्युअर. शक्यतो रेनफीड फार्मिंग मध्ये क्रॉप फेल्युअर होत नाही. आपल्या देशाचं जर इरिगेशन ऍव्हरेज बघितलं तर आपल्या देशाचं इरिगेशन ऍव्हरेज जवळपास 1150 mm आहे. 1150 किंवा 1050 mm जवळपास आहे. ओके. तर एवढा पाऊस जर 1100, 1150 किंवा 1200 mm जर पाऊस पडत असेल तर क्रॉप फेल जात नाही. हा बऱ्यापैकी पाऊस म्हटला जातो. ओके. आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा एवढाच पाऊस पडतो, 1100, 1150 mm. त्यामुळं ह्या भागांमध्ये बऱ्यापैकी पाऊस असतो, क्रॉप फेल्युअर होत नाहीये. ठीक आहे. एम्फसाइज इज ऑफन ऑन डिस्पोजल ऑफ एक्सेस वॉटर. बऱ्याच वेळा जर जास्त पाऊस पडला तर ते पाणी आपल्याला बाहेर काढावं लागतं शेतामधून, रानामधून. These are the humid regions with the growing period more than 120 to 200 days. ह्या भागामध्ये दमट वातावरण असतं, ह्युमिडिटी 80-85% असते. तुम्ही कॉलेज आपलं इमॅजिन करू शकता. कराडमध्ये एवढा पाऊस पडतो 1100, 1150, 1200 mm. ओके. आणि 120 ते 200 दिवसाचं ग्रोईंग सीझन असतं. ठीक आहे. आणि तुम्ही या भागामध्ये ऊस पण घेऊ शकता, फक्त कॅनलची सोय पाहिजे जर पाऊस नाही पडला तर. ओके. तर ह्याला म्हणायचं रेनफीड फार्मिंग. ओके. तर मी 3 डेफिनेशन तुम्हाला क्लिअर केलेले आहेत. ठीक आहे. आता आपण जाऊया काही डेफिनेशन्स, इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत या रेनफीड फार्मिंग मध्ये. पहिला आहे ड्रायलँड.
the region which receives annual rainfall less than 750 mm is known as dry land. पण एक वाक्य लक्षात ठेवा, ड्राय फार्मिंग असेल, ड्रायलँड फार्मिंग असेल किंवा रेनफीड फार्मिंग असेल, if you are giving a irrigation through well, through bore well or through canal, then it is irrigated. It is not dry or dry land. जर तुम्ही आर्टिफिशियली पाणी शेताला दिलं, नदीत न दिलं, ओढ्यात न दिलं, विहिरीत न दिलं, कॅनल मधनं दिलं, तर त्याला ड्रायलँड किंवा रेनफीड ऍग्रिकल्चर म्हणत नाही. पावसाच्या जीवावर जर शेती केली तरच त्याला ड्राय फार्मिंग किंवा ड्रायलँड फार्मिंग म्हणतात. जर तुम्ही इरिगेशन देत असाल तर ते तुमचं इरिगेटेड ऍग्रिकल्चर होतं. हा डेफिनेशन वर लक्षात ठेवा, फरक लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर ड्राय स्पेल ही एक डेफिनेशन आहे, ही 2-3 वेळा मग स्पष्ट सांगितलेली आहे. इट इज द पिरियड वेअर देर इज अ नो रेनफॉल ओव्हर अ कंटिन्युअस 15 days इन अ रेनी सीझन. हे वाक्य महत्वाचं आहे. पावसाळ्यामध्ये जर कंटिन्युअसली 15 दिवस पाऊस नाही पडला तर त्याला आपण ड्राय स्पेल म्हणतो. मग ते ड्राय स्पेल कधीही चालू होऊ शकतो. समजा 10 जून ते 25 जून पर्यंत बिलकुल नाही पाऊस पडला किंवा 26 जून पर्यंत एक थेंब पाऊस नाही पडला तर त्याला तुम्ही ड्राय स्पेल म्हणू शकता. किंवा 15 ऑगस्ट पासून 30 ऑगस्ट पर्यंत बिलकुल नाही पाऊस पडला तरी सुद्धा त्याला तुम्ही ड्राय स्पेल म्हणू शकता. त्यानंतर अरिड रिजन, द रिजन झोन विथ द अॅन्युअल रेनफॉल लेस दॅन 250 mm ऑफ ग्रोइंग पिरियड. ओके, ठीक आहे, त्याला आपण अरिड रिजन म्हणतो. अरिड रिजन म्हणजे काय, ज्या भागामध्ये 250 mm पेक्षा कमी पाऊस पडतो त्याला आपण अरिड रिजन म्हणतो. ओके, शक्यतो राजस्थान, गुजरात, कच्छ ज्या ठिकाणी वाळवंट आहे त्या ठिकाणी अरिड रिजन्स असतात, शुष्क कोरडं वातावरण. आपल्याकडे पण काही तालुक्यांमध्ये, काही गावांमध्ये 150 mm 200 mm पाऊस पडू शकतो, तो अरिड रिजन होऊ शकतो. पण कंटिन्युअस अरिड रिजन राजस्थान, गुजरातचं कच्छ जर नाही. सेमी अरिड रिजन ही दुसरी डेफिनेशन आहे. The region where annual rainfall is in between 250 mm to 500 mm. काही भागांमध्ये 250 mm ते 500 mm एवढा पाऊस पडतो. मी पुन्हा रिपीट करतो, 250 mm ते 500 mm त्याला सेमी अरिड रिजन्स म्हणलं जातं. आणि म्हणजे ड्रायलँड फार्मिंग. ओके, अरिड रिजन म्हणजे ड्राय फार्मिंग, सेमी अरिड रिजन म्हणजे ड्रायलँड फार्मिंग. ओके, एवढंच आहे. आणि ह्युमिड रिजन, उष्ण दमट वातावरण, the region, the zone with the annual rainfall between 1000 to 1500 mm growing period. त्याच्यामध्ये ग्रोइंग सीझन असतो 120 ते 150 दिवसांचा. ओके, तर ह्या काय अब्रिव्हिएशन्स होत्या किंवा डेफिनेशन्स होत्या. इथे एक तुम्हाला एक डिफरन्स दिसेल, ठीक आहे, तो डिफरन्स तुम्हाला दिसला. डिस्टिंक्ट बिटवीन और डिफरन्स बिटवीन ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफीड फार्मिंग एक डिफरन्स आहे. ओके, एक डिफरन्स आहे. त्यामध्ये पहिले आहे आस्पेक्ट, दुसरा आहे ड्रायलँड फार्मिंग, तिसरा आहे रेनफीड फार्मिंग. असे 3 कॉलम आहेत. आस्पेक्ट मध्ये पहिला पॉईंट येतो रेनफॉल, MM पर इयर. आता ड्रायलँड फार्मिंग मध्ये किती रेनफॉल आहे, 750 mm पेक्षा कमी आहे पर इयर. रेनफीड फार्मिंग मध्ये किती आहे, 750 mm किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा 1150 mm पेक्षा जास्त. ओके, असं काही लिमिट दिलेलं नाही, पण 750 mm पेक्षा तरी जास्त पाहिजे. एकदम सिंपल डिफरन्स दिलेला आहे. मॉइश्चर अवेलेबिलिटी ड्रायलँड फार्मिंग मध्ये शॉर्ट असते, मॉइश्चर कमी पडतं. रेनफीड ऍग्रिकल्चर मध्ये मॉइश्चर भरपूर असतं, इनफ असतं किंवा सफिशियंट असतं. ग्रोइंग रिजन, अरिड, सेमी अरिड, अपलँड और ह्युमिड, सब ह्युमिड. ज्या भागामध्ये एवढा कमी पाऊस पडतो तिथलं वातावरण शुष्क, कोरडं आणि ड्राय असते आणि ह्युमिडिटी 30 ते 40% असते. आणि रेनफीड ऍग्रिकल्चर मध्ये वातावरण दमट असतं, ह्युमिडिटी 80 ते 85% असते. क्रॉपिंग सिस्टम, ड्रायलँड फार्मिंग मध्ये तुम्ही एक क्रॉप घेऊ शकता, कदाचित डबल घेऊ शकता, पण डबल येईल ह्याची गॅरंटी नाहीये. तर ड्रायलँड फार्मिंग मध्ये सिंगल क्रॉप घेतलं जातं किंवा इंटरक्रॉप घेतलं जातं. म्हणजे शक्यतो खरीप मध्येच क्रॉप कल्टिवेट करतात. जमलं जरा बऱ्यापैकी पाऊस असेल तर निखिल कोण आहे, ऑडिओ म्यूट मला इथं करायला नको. ऑडिओ म्यूट कर, रिपीट करतोय. करावं लेक्चर घ्यायचं काय असले फालतू टाइमपास करत बसायचं, पोरांना मी म्यूट करत बसायचं. ठीक आहे,
त्याच्यानंतर रेनफीड ऍग्रिकल्चर मध्ये इंटरक्रॉपिंग और डबल क्रॉपिंग किंवा डबल क्रॉपिंग हे दोन्हीही करता येतं. म्हणजे एक क्रॉप पण घेऊ शकता किंवा तुम्ही 2 क्रॉप पण घेऊ शकता. ओके. लेंथ ऑफ ग्रोईंग सीझन, ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये जो ग्रोईंग सीझन असतो तो मगाशी मी तुम्हाला सांगितलेला होता की 75 ते 120 दिवस असतो. इथं लिहिताना शॉर्टकट मध्ये लिहिलाय लेस दॅन 200 डेज. आणि रेनफीड ऍग्रिकल्चर मध्ये ग्रोईंग सीझन जो असतो तो 200 दिवसापर्यंत असतो. मीन्स इट कॅन कल्टिवेट खरीप क्रॉप और रब्बी क्रॉप, खरीप आणि रब्बी दोन्ही क्रॉप तुम्ही घेऊ शकता. आता कन्स्ट्रेंट्स हा एक पॉइंट आहे. कन्स्ट्रेंट्स म्हणजे अडचणी. ओके. तर ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये साहजिकच आहे विंड इरोजन आणि वॉटर इरोजन होणार. म्हणजे जमिनीमध्ये सफिशियंट रेनफॉल नसेल सो देअर इज अ ड्राय स्पेल. तर जमीन शुष्क किंवा कोरडी असल्यामुळे इरोजन होणार. विंड इरोजन असेल किंवा वॉटर इरोजन असेल ड्रायलँड फार्मिंग मध्ये. आणि रेनफेड फार्मिंग मध्ये वॉटर इरोजन जास्त होणार म्हणजे पाऊस पडत असतो त्यामुळे पाऊस 750, 800, 900, 1000 mm पडतो त्यामुळे पाणी वाहून जातं. ओके. तर हा एक डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा सेमिस्टर एंडला विचारला जातो. ओके. त्यानंतर आपण थोडीशी आता हिस्ट्री पाहणार आहे रेनफीड ऍग्रिकल्चरची. ओके. इतिहास. ओके. द अॅन्युअल ऍव्हरेज रेनफॉल ऑफ कंट्री इज 1040 to 1050 mm. आता काही पुस्तकामध्ये किंवा इंटरनेटमध्ये 1040 mm लिहिलाय काही ठिकाणी 1050 mm लिहिलेलं आहे, काही ठिकाणी 1090 mm लिहिलेलं आहे. तर आपण सिंपली पकडा 1050 mm. 1040 पण पकडू नका, 1090 mm पण पकडू नका. 1050 mm हा आपल्या देशाचा ऍव्हरेज रेनफॉल आहे. ओके. विच इज इन अदर वर्ड इट इज एस्टिमेटेड दॅट 400 million hectare the production of rainfed agriculture is closely linked with the fluctuation of weather condition, intensity, distribution of rainfall. तर आपल्याकडे ऑन एन ऍव्हरेजली 1050 mm एवढा पाऊस पडतो आणि जवळपास 400 million हेक्टर एवढा एस्टिमेटेड मिलियन मीटर हेक्टर एवढा पाऊस पडतो आणि त्याच्यावर आपल्या रेनफेड ऍग्रिकल्चर चालतं. नियरली 30% ऑफ द टोटल जिओग्राफिकल एरिया इन इंडिया रिसिव्ह लेस दॅन 750 mm ऑफ रेनफॉल. आपल्या देशामध्ये 30% म्हणजे 70% जे रेनफेड ऍग्रिकल्चर आहे त्यापैकी 30% एरियामध्ये आपल्या देशामधल्या 750 mm पेक्षा कमी पाऊस पडतो, ज्याला आपण ड्राय फार्मिंग म्हणतो. 42% जो एरिया आहे तिथं 750 ते 1150 mm एवढा रेनफॉल पडतो. 42% एरियामध्ये 750 ते 1150 mm एवढा रेनफॉल पडतो, म्हणजे त्याला आपण ड्रायलँड फार्मिंग म्हणू शकतो. ओके. आणि ओनली 24% मॅडम ओनली 28% रिसीव्ह मोर दॅन 1150 mm ऑफ रेनफॉल. तर 28% एरियामध्ये 1150 mm रेनफॉल पडणार आहे. ओके. ओके. तर तुम्हाला एकंदरीत कळलं असेल की 70% जो रेनफीड एरिया आहे त्यापैकी 42% जो आहे तो 750 mm एवढाच पाऊस पडतो, ज्याला आपण ड्राय फार्मिंग म्हणतो. त्याच्यानंतर 28% एरियामध्ये 750 ते 1150 mm एवढा पाऊस पडतो. ठीक आहे. आणि 1150 mm पेक्षा जास्त पाऊस जो आहे तो फक्त 28% पडतो. तर 30%, 42% आणि 28% हे मी डिवायडेशन तुम्हाला दाखवलेलं आहे. ऍज अर्ली स्टेटेड अर्लियर 100 million hectare 69.5% of the total property area fall under rainfall and dry farming. Okay. As per the 4-5-year plan. Okay. Those receiving the rainfall 370 to 1125 mm very limited irrigation facility. त्या भागामध्ये म्हणजे 100 मिलियन हेक्टरवर 143 मिलियन हेक्टर पैकी 100 मिलियन हेक्टरवर अतिशय कमी पाऊस पडतो आणि तिथं पाऊस कमी असल्यामुळे कुठलाही बाहेर इरिगेशन देण्याची सोय नाही. The area which receives mean rainfall less than 375 mm year considered absolutely arid or desert area which required a special technological treatment. ज्या भागामध्ये 375 mm एवढा कमी पाऊस पडतो त्या भागामध्ये जवळपास कायमच वाळवंटासारखी किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती कायमच असते. उदाहरणार्थ राजस्थानचा काही भाग, गुजरातचा कच्छचा काही भाग जिथं वाळवंटासारखी परिस्थिती असते कारण की वर्षानुवर्ष तिथं 375 mm किंवा 400 mm एवढा कमी पाऊस पडतो. अबाउट आता एक हिस्ट्री एक डिस्ट्रीब्युशन सांगतो. अबाउट 128 डिस्ट्रिक्ट इन कंट्री आपल्या देशामध्ये 128 जिल्हे फॉल्स अंडर ड्राय फार्मिंग कॅटेगरी. आउट ऑफ दॅट 25 डिस्ट्रिक्ट ऑन द डेझर्ट लँड राजस्थान. 128 जिल्ह्यांमध्ये अतिशय 375 mm पेक्षा कमी पाऊस पडतो. त्यापैकी 25 जिल्हे फक्त राजस्थानचे आहेत. काही जिल्हे सौराष्ट्र गुजरात मधले आहेत की जिथे राजस्थानची बॉर्डर लागते. ओके. दीज आर द रेन शॅडो रिजन्स आणि
महाराष्ट्रामध्ये पण काही जिल्हे जे आहेत आणि कर्नाटकामध्ये काही जिल्हे ज्या भागामध्ये खूप कमी पाऊस पडतो. जसं मी तुम्हाला सांगितलं, आमच्या साताऱ्यामध्ये आमचा खटाव मान असेल, सांगलीमधला कवठेमंकाळ असेल किंवा जत आटपाडी मधला भाग असेल, सोलापूरमधले काही जिल्हे असतील, नगरमधले काही जिल्हे असतील, कर्नाटकातले काही भाग असतील, आंध्रातले काही भाग असतील की जिथं पाऊस खूप कमी पडतो. दीज आर अबाउट 105 डिस्ट्रिक्ट एरिया कॅटेगरी. ओके, त्यामध्ये अजून पुन्हा कॅटेगरायझेशन दिलं दुसरं 105 जिल्ह्यांचे कॅटेगरायझेशन आलेलं आहे. ओके, ज्याच्यामध्ये पाऊस 750 mm पेक्षा जवळपास 750 किंवा त्याच्या जवळपास पडतो. ओके, त्याच्यामध्ये 18 डिस्ट्रिक्ट हॅव्हिंग अ गुड इरिगेशन फॅसिलिटी. ओके, आता काही ठिकाणी काही शासनानं काही गव्हर्नमेंटनं कॅनल काढले, धरणं अडवली, त्याचं पाणी तिथपर्यंत पोहोचवलं आणि थोडस सपोर्ट केला. ड्राय फार्मिंग ट्रॅक कंप्राइजिंग 87 डिस्ट्रिक्ट स्प्रेड ओव्हर आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाणा, पंजाब, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू आणि उत्तर प्रदेश. त्यापैकी काही जिल्ह्यांनी पाण्याची सोय केली, इरिगेशनची सोय केली, धरणं पाण्याचं पाणी देण्याचा प्रयत्न केला, पण तो पण खूप लिमिटेड आहे. कन्सिडरिंग द महाराष्ट्र, नियरली 7 डिस्ट्रिक्ट आउट ऑफ 36, आपल्या जवळपास 36 जिल्हे आहेत महाराष्ट्रात, त्यापैकी 7 जिल्हे म्हणजे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे. त्यापैकी नाशिकचा काही भाग, सगळं नाशिक म्हणत नाही, धुळ्याचा काही भाग, नगरचा काही भाग, पुण्याचा काही भाग, सोलापूरचा काही भाग, सांगलीचा काही भाग, औरंगाबादचा काही भाग fall under dry farming regions having an annual rainfall less than 750 mm. तर सगळे जिल्हे म्हणलेले नाहीत, हे जे 7 जिल्ह्यांची नावं घेतली, काही तालुके त्या जिल्ह्यांमध्ये 750 mm पेक्षा कमी पाऊस होतो. रेस्ट ऑफ महाराष्ट्र कन्सिस्टिंग 29 डिस्ट्रिक्ट fall under rainfed agriculture. बाकीचे जे महाराष्ट्रात 29 जिल्हे आहेत ते रेनफेड ऍग्रिकल्चर मध्ये येतात. आता जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हणलं तर सातारा जिल्ह्यामध्ये पाटण खोर आहे, कराड आहे. ओके, पाटण, कराड, महाबळेश्वर तिथं प्रचंड पाऊस पडतो. आणि तेच खटावमान असेल, खंडाळा असेल किंवा फलटणचा काही भाग असेल तिथं खूप कमी पाऊस पडतो. म्हणजे ते जिल्ह्या टू जिल्ह्यामध्ये एवढं व्हेरिएशन आहे. तुम्हाला एवढं तुम्हाला सांगायचं. हिस्ट्री ऑफ रेनफेड फार्मिंग इन 1920 scarcity track development is important by Royal Commission of Agriculture. First systematic approach to take a problem in a dry farming area was initiated by Tamne V in 1923 on a small plot at Mandri farm, Pune. तर 1920 साली पहिल्यांदा ज्यावेळेस आपल्यावर इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस त्यांनी एक कमिशन स्थापन केली, एक कमिटी स्थापन केली की बाबांनो आपल्या इंडियामधलं रेनफेड ऍग्रिकल्चरवरच्या शेतकऱ्यांना काही मदत केली पाहिजे, काय हेल्प केली पाहिजे, त्यांना काही टेक्नॉलॉजी दिली पाहिजे, त्याशिवाय त्यांचं उत्पन्नाचा स्तर वाढणार नाहीये. तर पहिलं रिसर्च जो चालू झाला तामणे व्ही यांनी 1923 साली आपल्या देशामध्ये पहिला ड्रायलँड फार्मिंग वरचा रिसर्च जो आहे तो स्टार्ट केलेला आहे. ओके, त्यांनी केला, कुठं केला, मांजरीमध्ये, पुण्यामध्ये स्टार्ट झाला. त्यानंतर क्रांतिकार 1926 साली फायनान्शियल सपोर्ट बाय आयसीआर इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्चने त्याला थोडेसे पैसे देऊन 1926 साली तो वाढवला. त्यानंतर आयसीआर जे आहे आपल्या इंडियन काउन्सिल ऑफ ऍग्रिकल्चर रिसर्चने लॉन्च केली स्कीम ड्रायलँड फार्मिंगची. ओके, पहिल्यांदा स्कीम लॉन्च केली, म्हणजे संशोधन झालं पाहिजे, नवीन व्हरायटी शोधल्या पाहिजे, मल्चिंगच्या नवीन टेक्निक शोधल्या पाहिजे, कमीत कमी पाण्यावर कशी शेती करायची ह्याच्यावर काही गोष्टी लॉन्च झाल्या. ठीक आहे, कुठं कुठं झाल्या, पहिल्यांदा सोलापूरला झालं. सोलापूरला आपलं ड्रायलँड फार्मिंग रिसर्च स्टेशन आहे सोलापूरला. ओके, ठीक आहे, तर सोलापूरला चालू झालं. नंतर बिजापूरला चालू झालं 1933 साली. नंतर हगेरी हिंगाडी सॉरी, नंतर रायचूर 1934 सालीला पुन्हा अजून 2 रिसर्च स्टेशन चालू झाले. नंतर रोहतकला 1935 साली चालू झालं. आणि आफ्टर 10 इयर्स ऑफ रिसर्च 10 वर्ष त्यांनी संशोधन केलं. कंट्रोल बंडिंग, डीप प्लाविंग, ऍप्लिकेशन ऑफ फर्टिलायझर, लो सीड रेट, ओके, 2 क्रॉप मध्ये स्पेसिंग वाढवायचं, असे काय त्यांनी टेक्नॉलॉजी काढल्या आणि लोकांना सांगितलं मिक्स्ड क्रॉपिंग करा, 2 क्रॉप मिक्स करा, क्रॉप रोटेशन करा. आणि बट द फार्मर आर अडॉप्टेड दॅट रेकमेंडेशन व्हेरी लेस. पण शेतकऱ्यांनी तेवढे स्वीकारले नाही, त्यामुळे उत्पादन फक्त वाढलं 15 ते 20%. हे संशोधन चालू आहे बरं का. त्यानंतर 1950 साली आयसीआर न फोकस शिफ्ट केला. ओके, 1950 साली फोकस शिफ्ट केला सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशनवर. आयसीआर न अजून 8 रिसर्च स्टेशन वाढवले 1950 ते 1954 मध्ये. ओके, आणि तिथं संशोधन झाले 4-5 वर्षामध्ये आणि ते रेकमेंडेशन आले, शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन केलं, त्यावेळेस उत्पादन वाढलं 15 ते 20%. सो द इम्पॉर्टन्स ऑफ हाय यील्डिंग व्हरायटी. मग पुन्हा असं ठरलं की उत्पादन चांगलं देणाऱ्या व्हरायट्या पाहिजेत कमीत कमी पाण्यावर. मग शॉर्ट ड्युरेशनल व्हरायट्या ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये आपण आणल्या पाहिजे. मग 1960 साली
ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन ड्रायलँड ऍग्रिकल्चर एक स्कीम चालू केली ICR 1960 साली आणि त्याच्या अंडर 23 रिसर्च स्टेशन ऑल ओव्हर द वर्ल्ड मध्ये 23 रिसर्च स्टेशन ऑल ओव्हर द वर्ल्ड इंडियामध्ये त्यांनी स्थापन केली. ओके, ऑल इंडिया कोऑर्डिनेटेड रिसर्च प्रोजेक्ट ऑन ड्रायलँड ऍग्रिकल्चर मध्ये त्यांनी चालू केले. त्यानंतर तिथं काम वाढलं म्हणजे बघा रिसर्च स्टेशन कसे हळूहळू हळूहळू वाढतायत. नंतर आपल्या 21 स्थापन केलं इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी अरिड टॉपिक 1972 साली हे स्थापन झालं. इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर सेमी अरिड टॉपिक्स हैदराबाद मध्ये स्थापन झालं. ओके, अतिशय फेमस इन्स्टिट्यूट आहे. सॉइल वॉटर कन्झर्वेशन आणि अॅग्रोफॉरेस्ट्री वर रिसर्च काम करण्यासाठी किंवा रिसर्च करण्यासाठी हे ते स्थापन केलं. ओके, ठीक आहे. एक मिनिट, सॉरी चुकून माझ्याकडं लास्ट स्लाइडवर क्लिक झालेला आहे. पुन्हा जातो शेवटच्या स्लाइडवर. ठीक आहे, बाय डिफॉल्ट माझ्याकडं चुकून शेवटची स्लाइड क्लिक झालेली आहे. ओके, तर शेवटच्या स्लाइडवर आपण पुन्हा जाऊया. संपत झाले आपले लेक्चर, 5 मिनिट राहिले आणि शेवटची स्लाइड आहे. तर 1983 साली 47 मॉडेल वॉटरशेड अंडर ICR लॉन्च केले. मॉडेल वॉटरशेड म्हणजे काय? डोंगरावर वेगवेगळे बांध बंदिस्ते, बंधारे बांधले, कंट्रोल बंड, ग्रेडेड बंड्स बांधले, फार्म पॉन्ड शेततळी बांधली, लूज बोल्डर्स बांधले, अर्धर एम्बार्केट्स बांधले आणि पाणी अडवायला आणि जिरवायला आणि ते मुरवायला चालू केले. असे 47 मॉडेल्स बांधले. जिथं शेतकऱ्यांना दाखवलं गेलं गावातल्या की बाबा पाणी असं अडवायचं असते, असं मुरवायचं असते आणि असं जिरवायचं असते. आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 वॉटरशेड खूप फेमस आहेत. पहिलं वॉटरशेड होतं राळेगण सिद्धी हिवरे बाजार, अण्णा हजारांनी ते बनवलेलं आहे. तर माझी तुम्हाला सगळ्याला विनंती आहे, तुम्ही लेक्चर संपल्यानंतर आपली संध्याकाळी 3:30-4 वाजता युट्यूबवर हिवरे बाजार टाईप करा आणि वॉटरशेड पहा. किंवा दुसरं पोपटराव पवार जे आहे, पोपटराव पवारांनी सुद्धा त्यांच्या गावामध्ये वॉटरशेड डेव्हलप केलं. ठीक आहे, तर राळेगण सिद्धी अण्णा हजारेंचं आणि पोपटराव पवारांचं हिवरे बाजार हे दोन्ही तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ पहा. एक वॉटरशेड काय असतं आणि कसं असतं ते तुम्हाला पाहायला मिळेल. तर युट्यूबवर व्हिडिओ पाहू शकता. कॉलेज आल्यानंतर मी पण तुम्हाला दाखवेन. 1984 साली इनिशिएशन ऑफ वर्ल्ड बेन असिस्टंट वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम. वर्ल्ड बँक स्पेलिंग मिस्टेक आहे, सॉरी, BANK पाहिजे, के आलेलं नाही. तर वर्ल्ड बँकनं आपल्याला फायनान्स दिलं आणि वॉटरशेडची आपली स्कीम डेव्हलप झाली. 4 स्टेट त्यामध्ये सिलेक्ट केले होते. ओके, आणि ड्रायलँड डेव्हलपमेंट बोर्ड कर्नाटकामध्ये स्थापन झालं. ओके, आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा जलयुक्त शिवार ही स्कीम चालू आहे. ठीक आहे, महाराष्ट्र शासनाची जलयुक्त शिवार. आणि आमिर खानचं जे पाणी फाउंडेशन आहे वॉटर कप स्पर्धा ते पण तेच आहे. ओके, 1985 साली सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ऍग्रिकल्चर, ज्याला क्रीडा म्हटलं जातं, CRIDA, हैदराबादच आहे. हैदराबादला 2 इन्स्टिट्यूट आहेत, लक्षात ठेवा पोरांनो. एक आहे इक्रिसॅट आणि दुसरे आहे क्रीडा, सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ड्रायलँड ऍग्रिकल्चर. ओके, फॉर इन्क्रीजिंग द फर्टिलायझर यूज इफिशियन्सी अँड जर्मप्लाझम इन्हान्समेंट अँड इम्प्लिमेंटिंग ड्रायलँड ऍग्रिकल्चर. तर शॉर्ट ड्युरेशन व्हरायट्या काढणे, कमी पाण्यावर येणाऱ्या व्हरायट्या काढणे, कमी वेळेमध्ये येणाऱ्या व्हरायट्या काढणे, अशावरचं काम या क्रीडामध्ये आणि क्रिसॅटवर चाललेलं असते. ओके, ठीक आहे. देन लॉन्चिंग ऑफ नॅशनल वॉटरशेड डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑन रेनफीड ऍग्रिकल्चर बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया इन टू द 15 स्टेट. आणि पुन्हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं हा रेनफीड ऍग्रिकल्चरचा 15 स्टेट मध्ये ही स्कीम लॉन्च केली आहे. एकच मिनिट. तर अशा रीतीनं आपलं जे आहे हे लेक्चर संपत आलेलं आहे. ओके, शेवटची 2-3 मिनिटं आहेत. कोणाला काय डाऊट्स असतील, काय शंका असतील तर चॅट बॉक्स मध्ये मला विचारू शकता किंवा टाईप करून तुम्ही विचारू शकता. ओके, जर डाऊट्स असतील, कोणाला काय शंका असतील, कोणाची काय अडचणी असतील तर चॅट बॉक्स मध्ये मला विचारा. ठीक आहे, तुमच्या डाऊट्सला उत्तर देतो. तर अशा पद्धतीनं आजचं जे आपलं लेक्चर होतं, नो डाऊट थोडस सुरुवात करायला वेळ लागला, पण त्याला माझाही नाईलाज आहे, कारण नेटची कनेक्टिव्हिटी आणि थोडासा प्रॉब्लेम आल्यामुळं उशीर झालेला आहे. पण आपलं लेक्चर छान झालेलं आहे, म्हणजे कुठेही ब्रेक झालेलं नाही. आय होप यू हॅव अंडरस्टँड द लेक्चर. ठीक आहे, आणि कुणाला जर शंका किंवा डाऊट्स असतील तर त्यांनी चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. काय होतंय, विद्यार्थी लेक्चर ऐकतायत पण कुणी पुन्हा क्वेश्चन्स विचारत नाहीये. ठीक आहे, तर माझं पुन्हा तुम्हाला रिक्वेस्ट आहे, क्वेश्चन्स असतील, अडचणी असतील, यू कॅन फ्री टू आन्सर. तुम्ही प्रश्न विचारू शकता, मी त्याचं तुम्हाला उत्तर द्यायला बांधील आहे.
थोड्या वेळानंतर मी तुम्हाला मेसेज करेल ग्रुपवर. तर आपली लिंक ओपन होईल. ठीक आहे, आपली लिंक ओपन होईल आणि लिंक मध्ये तुम्ही आपली अटेंडन्स द्या. मी आता स्क्रीनशॉट मारला आहे तुमच्या अटेंडन्सचा. तर लिंक ओपन झाल्यानंतर तुम्ही अटेंडन्स तुमची भरायची आहे सगळ्या मुलांनी. ओके, आणि मी असाइनमेंट पण देणार आहे. असाइनमेंट तुमचं जे संध्याकाळचं लेक्चर आहे ते संध्याकाळचं लेक्चर संपल्यानंतर तुमच्या ग्रुपवर आपली असाइनमेंट येईल. 5 मिनिटाचा वेळ असेल. त्या 5 मिनिटांमध्ये तुम्ही असाइनमेंट तुम्हाला सोडवायचे आहे. ओके, आणि आपले जे लेक्चर्स आहेत ते मी रेकॉर्ड करतोय. गुगल ड्राईव्हवर तुम्हाला मी लिंक सोडीन ग्रुपवर. ज्वारी बाजरीचे 2 लेक्चरची आणि आजच्या लेक्चरची गुगल ड्राईव्हवर लिंक येईल. जगदाय सरांनी पण लेक्चरची लिंक टाकलेली आहे, तशी माझे पण लेक्चर्स रेकॉर्ड होत आहेत. लिंक तुम्हाला मिळेल आणि ते लेक्चर तुम्ही आता बरेच जणांचं रेंज जाते, काही विद्यार्थी म्हणताय सर ऐकू येत नाही, काही जण म्हणताय. तर तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून हे लेक्चर्स पुन्हाही ऐकू शकता, कधीही ऐकू शकता, काय अडचण नाहीये. तर लक्षात ठेवा, अटेंडन्सची लिंक येईल. आता माझ्या मॅडमचं लेक्चर होईल, त्यानंतर तुम्हाला अटेंडन्सची लिंक येईल आणि असाइनमेंट पण येईल. तर मी टाइम सांगेन किती वाजता येणार आहे ते, आणि असाइनमेंट सोडवा. ठीक आहे, अजून सुद्धा विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे ऍज कम्पेअर्ड टू द स्टुडंट. आता सध्या लेक्चर मध्ये 87 विद्यार्थी आहेत. ओके, तर अशा रीतीनं आपलं जे लेक्चर होतं ते छानपैकी झालेलं आहे. ठीक आहे, आणि जेवढं काय मला सांगायचं होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर मी जे आहे ते लेक्चर एंड करतो. ओके, हो, ह्याची वेस्टची प्रिंट आहे ना, दिलेलं तुम्हाला बरं देख ऍक्सेस करून सगळं देख नाही.